त्याची मीटिंग कर ना, आम्हाला काय करायचं? मग याने दिलं आमंत्रण, आलो आम्ही. आम्हाला बिल्डिंगची मतलब आहे. शूटिंग करून घ्यायचे. डोंबिवली हे शहर पुन्हा एकदा राज्यामध्ये चर्चेचा विषय झालाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये खरं तर शिंदेची शिवसेना आणि भाजपामध्ये युती आहे. मात्र डोंबिवलीतील पॅनल क्रमांक 29 मध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि हाच पॅनल सध्या संवेदनशील झालाय. आधी याच पॅनलमध्ये अगदी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पैसे वाटपावरून दोन्ही पक्ष एकमेकांना भिडले होते. या संदर्भातील अनेक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले. भाजपानं पैसे वाटप केल्याचा आरोप करत यावेळी शिवसैनिकांनी संताप देखील व्यक्त केला होता. सोमवारी हा प्रकार घडला, त्यानंतर त्याच दिवशी रात्री पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. दोन्ही पक्ष पुन्हा एकमेकांच्या अंगावर धावून गेले. परस्पर विरोधी तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या. याच पॅनलमधील भाजपाच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे घरी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली आणि या तक्रारीमध्ये शिंदेच्या उमेदवारांची नावं घेण्यात आली. पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यातील 5 जणांना अटक केली आहे. शिंदेच्या सेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना मेडिकलसाठी शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे आमदार राजेश मोरे हे सुद्धा हॉस्पिटलच्या ठिकाणी गेले. यावेळी शिवसैनिकांनी हॉस्पिटल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. नितीन पाटील आणि रवी पाटील यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना पुढे ठाण्यामध्ये शिफ्ट करण्यात आलं. हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं. मला बाहेरून कळालं. मला मी पोहोचले हॉस्पिटलला, इथे कळालं इथं नाही पोलीस स्टेशनला आहे. पोलीस स्टेशनला अगदी मला रडून गयावया करायला लागलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर मला आरडाओरड करावं लागलं. तेव्हाही सांगितलं, त्यानंतर तिकडनं बाहेर काढलं. तिथेही मला सांगितलं तिथं की हे काय आणि सत्तेचा गैरउपयोग का करताय? सत्तेचा गैरउपयोग का करताय? 2 दिवसापूर्वीच झालेली घटना आणि स्पर्श हॉस्पिटलमध्ये दोन्ही आमचे नितीनजी पाटील आणि रवी पाटील हे दोन्ही ॲडमिट असताना स्पर्श हॉस्पिटलमध्ये आज अचानकपणे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले. खरं तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे. कारण कोणाला न कळवता पोलिसांनी केलेला दडपशाही ही अतिशय चुकी आहे. मी पोलिसांचा निषेध करतो. कारण ह्या पेशंटचा वाढलेला BP, पेशंटची झालेली कंडिशन बॅड आणि त्यामुळे आपण त्यांना आज ठाण्याला शिफ्टिंग करायचा निर्णय घेतला. डॉक्टरनी निर्णय की ताबडतोब आपण यांना शिफ्टिंग केलं पाहिजे. कारण ऑक्सिजनची लेवल अतिशय कमी झालेली आहे पेशंटची. हार्टचाही BP वाढलेला असल्यामुळे ताबडतोब आपण त्यांना ठाण्यामध्ये शिफ्टिंग करत आहोत. पण पोलिसांनी केलेली कारवाई ही निंदनीय आहे, म्हणून मी त्याचा निषेध करतो. काका, ज्या पद्धतीने पहिल्यांदा 4 जणांना त्यांनी पकडलेलं पैसे वाटप करताना भाजपचे कार्यकर्ते, त्यांच्यावरती कुठलाच गुन्हा दाखल केला नाहीये आणि त्यानंतर यांच्यावरतीच अशा प्रकारचं गुन्हा दाखल करणं तुम्हाला किती योग्य वाटतं? कुठल्या प्रकारचं दडपशाही आहे पोलिसांना माहीत नाही, कुठल्या प्रकारचा दबाव आहे माहीत नाही. पण आज जी कारवाई केली आमच्या या दोन्ही उमेदवारांवर ती अतिशय निंदनीय आहे. आणि ही कारवाई आणि आजारी असताना, BP वाढलेला असताना, हार्टची त्रास असताना, ऑक्सिजन कमी होत असताना ही कारवाई केली अतिशय निंदनीय आहे. म्हणून आम्ही पोलिसांचा निषेध करतो. ज्या पद्धतीने आपण पाहिलं की काल पण तुम्ही रस्त्यावरती बसलेले, तुम्ही इशारा दिलेला की आम्ही रस्त्यावर उतरू, मात्र तुम्ही न उतरता आता भाजपचे पदाधिकारीच रस्त्यावरती उतरले, कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले की यांना अटक करा. आता तुमची शिवसेना म्हणून काय भूमिका असेल? लक्षात घ्या, पेशंटला आमचे जे 2 उमेदवार आहे ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे. जर काही दुर्घटना घडली, काय झालं तर सर्व जबाबदारी पोलिसांची असणार आहे. दुसरं आम्हाला काय बोलायचं नाही. कारण आमचे हे 2 उमेदवार आहे. तब्येत बिघडलेली असताना सुद्धा त्यांच्या कारवाई होते अतिशय चुकीचे आहे.
आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची. सुशिक्षित सुसंस्कृत डोंबिवली आहे. आमच्या समोर आता प्रश्न उभा राहिला आहे, खरोखर निवडणुका ह्या म्हणजे निरपेक्ष होतील का, की काय चाललंय? अक्षरशः 190च्या वरती BP आहे, त्याला कसं काय घेऊन आलं हॉस्पिटलमधून? ॲडमिट असताना अटक कशी काय दाखवतात? आणि अटक उद्या काय झालं आमच्या उमेदवारांना, आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल, अत्यंत बिकट. सगळे महिला कुटुंबाची अवस्था बघा काय आहे. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? पोलीस कोणासाठी काम करतायत याच्यातून कळलं पाहिजे नक्की. म्हणजे कालपासून तुम्ही दाखवतात पैसे वाटणारे सुटून जात आहेत, निर्दोष मुक्तता होते, आणि ज्यांनी पकडून दिलं, ज्यांनी पैसे वाटणाऱ्यांना पकडून दिलं, त्यांची ही अवस्था आज मारून टाकतायत. म्हणजे अक्षरशः त्यांना परिस्थिती आज अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. ओमनाथ नाटेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी भाजपानं सुद्धा मूक मोर्चा काढत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. नाटेकर यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी याच पॅनलमध्ये रूट मार्चचं सुद्धा आयोजन केलं होतं. त्यामुळे आता मतदानाच्या दिवशी या पॅनलवर पोलीस प्रशासनाचं विशेष लक्ष असणार आहे. या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका.